तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण महत्त्वाचा घटक कोणता बघणार आहोत, की जे आयोगाच्या आवडीचा असतो. आयोग याच्यावरती हमखास प्रश्न विचारतो. तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख शिखरं. बघा, उंचीनुसार जर व्यवस्थित विचार केला, तर डोंगरांपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशाला आपण पर्वत म्हणतो आणि पर्वताच्या उंचीच्या म्हणजे शिखर म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की अ, माथ्याचा प्रदेश असेल, सर्वोच्च उंचीचा भाग असेल, त्याला आपण शिखर म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणतो? शिखर म्हणतो आणि या शिखरांच्या उंचीनुसार क्रम विचारला जातो. कधी-कधी तुम्हाला डायरेक्टली त्यांची उंचीवरती प्रश्न विचारला जातो. असे प्रश्न आयोग वारंवार तुम्हाला विचारताना पाहायला मिळतो. तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जर किंवा पी-वाय-क्यूचा जर अभ्यास करत असाल, प्रश्न कोणत्या अनुषंगाने विचारले जातात, कोणत्या घटकांवर विचारले जातात, याचं जर तुम्ही व्यवस्थित एनालिसिस केलं, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल घाट किंवा शिखरं असतील किंवा डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असेल, कोणत्या 2 डोंगर रांगांच्या दरम्यान कोणतं नदीचं खोरं आहे किंवा कोणत्या नदीच्या खोऱ्याने 2 डोंगर रांगा विभक्त केलेल्या आहेत. अशा प्रकारचे प्रश्न किंवा कोणती 2 नद्यांची खोरी डोंगर रांगेने विभक्त केलीत, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. तर आपण बघूया, पहिल्यांदा पाहूया सह्याद्री पर्वतरांगेतील प्रमुख शिखरांचा आपण काय करूया, उल्लेख करूया. बघा, जर पुन्हा एकदा जर महाराष्ट्राचा नकाशा रेखाटून बघायचा झाला, तर मी शॉर्टली ड्रॉ करतो. या बाजूला काय आहे तुम्हाला? हा सह्याद्री पर्वतरांग. हा सह्याद्री पर्वतरांग आणि या सह्याद्री पर्वताच्या या उपरांगा आहेत. सह्याद्री पर्वताच्या या काय आहेत रे? उपरांगा आहेत. ही आपल्याला माहिती आहे कोणती? सातमाळा अजिंठा डोंगररांग. मी इथं लिहितो वाटलं तरी. सातमाळा अजिंठा डोंगररांग ही कोणती आहे बघा? हरिश्चंद्र बालाघाट. मी तुम्हाला हे सुद्धा म्हटलं नावानुसार सातमाळा पश्चिमेकडचा भाग आहे आणि अजिंठा त्या डोंगर रांगेचा पूर्वेकडचा भाग आहे. सेम वेनी हरिश्चंद्र बालाघाटचा जो नगरशी निगडीत, अहिल्यानगरशी निगडीत, जिल्ह्याशी निगडीत जो भाग असेल त्याला हरिश्चंद्र बालाघाट, सॉरी, हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. आणि त्यातल्या त्यात सुद्धा प्रवरा नदीच्या भागात गोदावरी आणि प्रवरा नदीचं जे खोरं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच हरिश्चंद्र डोंगरांना काय म्हणलं? बाळेश्वरचे डोंगर म्हटलं जातं, अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आणि जो अहिल्यानगर जिल्ह्यापासून पुढे बीड नंतर जो भाग आहे या डोंगर रांगेचा, तिला बालाघाट म्हणतात. आणि सगळ्यात नंतर शेवटची कोणती डोंगर आहे रे? डोंगर रांग आहे शंभू महादेव डोंगररांग. कोणती? शंभू महादेव. या सगळ्या कशाच्या उपरांगा आहेत? तर या सह्याद्री पर्वताच्या उपरांगा. या सगळ्या कशा आहेत? सह्याद्री पर्वताच्या उपरांगा आहेत. मी तुम्हाला हे सुद्धा लेक्चरमध्ये वर्गात सांगितलंय, सेशन्समध्ये. या जर सह्याद्री पर्वताच्या उंचीचा जर विचार केला, उंचीचा जर विचार केला, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे, उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे, फक्त महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतोय मी. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर विचार केला, तर उंची काय होते? घटते किंवा कमी होते. म्हणजे सर्वात जास्त उंची कुठं आहे? उत्तरेला जास्त उंची आहे आणि दक्षिणेला उंची कशी आहे रे बाळा? कमी आहे. उंची कशी आहे? कमी असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. हे कशावरून लक्षात येतं? जर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व उंच शिखरं पाहिलीत, तर ती सगळी उंच शिखरं तुम्हाला या पट्ट्यात एकवटलेली दिसतात. हा पट्टा कोणता? फॉर एक्झाम्पल कळसुबाई शिखर. कुठं आहे रे? नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असतं. किंवा नाशिक शहरातील इतर शिखरं असतील. साल्लेर असेल, मुल्लेर असेल, तौला शिखर असेल. तौला शिखर, ज्या शिखर सातमाळ्यापासून सातमाळ डोंगर रांगेची सुरुवात होते. कोणत्या? या सातमाळा डोंगर रांगेची, सातमाळा अजिंठा डोंगर रांगेची. सह्याद्रीपासून जिथं सुरुवात होते ते शिखर कोणतं? तौला शिखर आहे. हे बघा, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्र डोंगर रांगेतलं, की जे सह्याद्रीशी निगडीत आहे. ठीक आहे. जसं खाली जाल दक्षिणेला, तसं त्यांची उंची कमी होताना तुम्हाला पाहायला मिळते. काही उंच ठिकाण आहे ज्यांचा आपण घाटांसंदर्भात सुद्धा वापर करतो. किंवा ते घाट म्हणून पण ओळखले जातात. जसं की आंबोली घाट आहे, कोंढा, याची सुद्धा उंची आहे. रायगडाची उंची दिली 5 गणी, ज्याला टेबल लँड म्हणतो आपण महाराष्ट्राचं. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे, त्याची पण उंची महत्वाची आहे. प्रतापगड असेल, रायगड असेल, हे गड गड किल्ले सुद्धा डोंगरांगेवरती उंच शिखरावरती आहेत. त्यांची उंची सुद्धा उल्लेख आहे. तो कधी-कधी मुलं कन्फ्यूज होतात, सर हे तर घाटाचं नाव आहे आंबोली घाट, मग याची उंची कशी काय विचारली? ते घाट जरी असले तरी ते घाट 2 डोंगर रांगांच्या उंच म्हणजे आजूबाजूला उंच प्रदेशाच्या दरम्यानचा कमी उंचीचा प्रदेश आहे. तो सुद्धा उंचीवरच आहे, समुद्र सपाटीचा किंवा जमिनीचा विचार केला तर. म्हणून हे घाट किंवा हे शिखरं तुम्हाला महत्वाचे असणार आहेत. तर सगळ्यात महत्वाचा घटक, एक ट्रिक कशी लक्षात ठेवायची? आता ही एक ट्रिक जुनी झाली आहे, कसा मी हसतो, ही ट्रिक जुनी झाली. पण आता थोडीशी ट्रिक काय लक्षात ठेवायची? कसा म्हातारा हसतो. कसा म्हातारा हसतो.
बाकी कसा मी हसतोची जी ट्रिक होती तीच आहे, पण त्याच्यामध्ये काय झाले, तारामती ऍड झाले. म्हणजे कसं, क म्हणजे कळसुबाई, क म्हणजे कळसुबाई, कळसुबाई शिखर, सा म्हणजे पुन्हा साल्हेर शिखर. आता हा जर क्रम मी देतोय, हा क्रम आहे आयोगाने विचारलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार देऊ. आणि जर एकंदरीत जर उंचीचा विचार केला तर अजून काही आहेत शिखरं की जे या सगळ्यांच्या दरम्यान आधीमध्ये कुठेतरी येत असतात. पण सध्या एवढे लक्षात ठेवू. महा म्हणजे महाबळेश्वर, तारा म्हणजे तारामती, ह म्हणजे हरिश्चंद्र, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. एवढे जरी लक्षात राहिले आणि तुमच्या भागामध्ये जर तुम्ही सह्याद्रीशी निगडीत राहत असाल कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणात, तर तुम्हाला या घाटां किंवा शिखरांबद्दल सांगण्याची काही जास्त गरज पडणार, तुम्ही इझिली ते सांगू शकता. कसा म्हातारा हसतो आधी होता, कसा मी हसतो त्याच्यामध्ये तारामती नव्हतं. कसा, कळसुबाई, सासाल्लेर, महा म्हणजे महाबळेश्वर, तारा म्हणजे तारामती, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी नाशिक आणि तोरणा. क्लिअर आहे. ही ट्रिक लक्षात ठेवा. आणि यांची जर उंचीनुसार जर क्रम तुम्हाला पाहायचाच असेल उंची, तर या स्लाइडमध्ये तुम्हाला त्याची काय दिसते रे, उंची दिसलेली पाहायला मिळते. जसं की सर्वाधिक उंचीचं कोणतं शिखर आहे, कळसुबाई. कोणता जिल्हा येतोय, अहिल्यानगर जिल्हा येतो. कोणता जिल्हा आहे, अहिल्यानगर, 1646 मीटर उंची. त्याच्यानंतर कोणता येतो बघा, साल्हेर, नाशिक मधला, 1567 मीटर, नाशिक. घनचक्कर 1509 नाशिक. धोडप 1472 नाशिक मधला आहे. महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातलं, पण उंचीवरचं आहे ना, 1438. त्याच्यानंतर नगर जिल्ह्यातील पुन्हा बघा तारामती, जे आपल्या ट्रिकमध्ये आहे. कसा म्हातारा असतो. हरिश्चंद्र पुन्हा नगर 1424. नाशिक मधलं सप्तशृंगी 1446. पुण्यामधलं तोरणा 1404. त्याच्यानंतर पुन्हा बघा सगळे किल्ले चालू, तोरणा असेल, पुरंदर असेल, मांगीतुंगी असेल, नाशिक मधलं अस्तंभ असेल. आता या अस्तंभाबद्दल चर्चा करायची झाली तर आपण काय लिहू शकतो रे, अस्तंभा 1325 मीटर उंची आहे, नंदुरबार जिल्ह्यात आहे अस्तंभा शिखर. पण कोणत्या पर्वतरांगेशी निगडीत आहे, तर सातपुडा पर्वतरांगेशी निगडीत. कोणत्या पर्वतरांगेशी, सातपुडा. तर याला नीट सांगायचं झालं तर मी तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवू शकतो याच्यामध्ये. या बाजूला जो सातपुडा पर्वतरांग होता, महाराष्ट्राच्या उत्तरेला पूर्व पश्चिम पसरलेला, पूर्व पश्चिम 900 किलोमीटर पसरलेली ही डोंगर रांग आहे. ओके. या डोंगर रांगाच्या काही उपरांगा महाराष्ट्रात आहेत, काही उपरांगा महाराष्ट्रात आहेत, विस्तारलेल्या आहेत. त्याच्यातले महत्वाचं ठिकाण कोणतं, तर हे ठिकाण येतं अमरावती ठिकाण. कोणतं, अमरावती. अमरावतीमध्ये यांना काय म्हटलं जातं, गाविलगड टेकड्या. काय म्हटलं जातं, गाविलगडच्या टेकड्या. तशाच या कुठं आलेत, नंदुरबारमध्ये. कुठं आलेत, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. त्याला म्हटलं जातं तोरणमाळचे डोंगर. तोरणमाळचे डोंगर, तोरणमाळचे पठार, तोरणमाळचे डोंगर, तोरणमाळचे पठार. आणि या तोरणमाळमध्ये असणारं कोणतं उंच शिखर आहे रे, ते उंच शिखर आहे अस्तंभ. बरोबर का. कोणतं शिखर आहे, मी आरोवरून इकडच्या बाजूला लिहितो, ते शिखर आहे अस्तंभा शिखर. किती उंची सांगितलेली, 1325 मीटर. किती मीटर उंची आहे, 1325 मीटर याची उंची तुम्हाला असलेली पाहायला मिळते. आता याच्यात अजून डिटेल्समध्ये जायचं झालं तर भरपूर याच्यामध्ये आपल्याला डेटा माहिती आपल्याला असणार आहे. ते वन बाय वन करून बघूच आपण. हे काय करणार आहे आपण, वन बाय वन करून बघणार आहोतच. जसं की फॉर एक्झाम्पल आता सातपुडा, ही जे सातपुडा पर्वतरांगा आहे, सातपुडा पर्वतरांगेचं महाराष्ट्रातील सर्वोच्च ठिकाण कोणतं झालं, अस्तंभा शिखर झालं 1325 मीटर. बरं अजून कोणतं आहे का, तर अजून पुन्हा येत आहे ते ते आपलं अमरावती शहरातील किंवा अमरावतीमधील कोणतं ठिकाण आहे बघा, अमरावती मधील येईल तुम्हाला चिखलदरा ठिकाण. कोणतं ठिकाण आहे, चिखलदरा ठिकाण आहे. वैराट ठिकाण आहे. इथं लिहितो, थोडासा रंग बदलतो पेनचा, तुम्हाला थोडस लाल कलर करतो याचा, हे तुम्हाला ते लक्षात येईल. बघा, अमरावतीतील उंच ठिकाण कोणतं लिहू शकतो इथं आपण, वैराट शिखर. वैराट शिखराची उंची किती रे बाळा, वैराट शिखराची उंची, वैराट शिखराची उंची तुम्हाला घ्यायची 1177, 1177 मीटर.
अजून याच्यामध्ये अजून एक शिखर कोणतं आहे? कोणतं शिखर आहे तर मी इथं लिहितो बघा. चिखलदरा. कोणता आहे? चिखलदरा. चिखलदराची उंची किती आहे रे? डबल वन 1100 त्याची उंची किती आहे? 1115. डबल वन सॉरी 1115. 11-15 मीटर उंची आहे. हे झालं सातपुडा पर्वतरांगेतील अमरावती आणि नंदुरबार मधलं, की जे महाराष्ट्राशी निगडीत आहे. मग एकंदरीत सातपुड्यातील सर्वोच्च शिखर कोणतं असणार आहे? सातपुड्यातील सर्वोच्च शिखर आहे धूपगड मध्य प्रदेश. धूपगड एमपी मध्य प्रदेश. किती मीटर उंची आहे याची? या स्तंभापेक्षा 25 मीटर जास्त. स्तंभापेक्षा 25 मीटर जास्त, म्हणजे 1350 मीटर उंची त्याची. हे बेसिक, आणि याच्यावरतीच भरपूर प्रश्न आहेत. कसा म्हातारा असतो, पुन्हा वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या डोंगर रांगेत आहे, किंवा महाराष्ट्रातील सातपुडा डोंगर रांगेचा जो विस्तार महाराष्ट्रात झालाय त्याच्यामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ डोंगर. तोरणमाळ डोंगरातील कोणतं शिखर, तर अस्तंभा शिखर. अस्तंभा शिखराची उंची किती, असा सरळ सरळ प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारला एक दोनदा. तर त्याची उंची 1350. तर सातपुड्यातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर धूपगड. ते महाराष्ट्रात नाही, तर ते मध्य प्रदेशमध्ये. त्याची उंची किती आहे, 1350 मीटर आहे. अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. थोडंसं पुढे जाऊन बघूया, म्हणजे या लिस्टमध्ये तुमच्या लक्षात येईल बघा. आणि जर तुम्ही पाहिलं, हे जी पहिली स्लाइड दिसते, या स्लाइडमध्ये क्वचित प्रसंगीच तुम्हाला साताऱ्याचा उल्लेख आलाय. बाकी सगळे जिल्हे बघा, अहिल्यानगर, नाशिक, पुणे. अहिल्यानगर, नाशिक, पुणे, नंदुरबार. तो सगळा पट्टा कोणता आहे? हा सगळा पट्टा तुम्हाला याच भागात दिसतो. सगळे कुठे दिसतात तुम्हाला? या भागातच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून मी इथं उल्लेख काय केला होता? उंचीचा जर विचार केला तर या सह्याद्री पर्वताची सर्वात उंची जास्त कुठे दिसते? महाराष्ट्रात फक्त. महाराष्ट्रात उत्तरेला आणि दक्षिणेला कमी कमी होताना दिसते. पण एकंदरीत भारताचा विचार केला तर या सह्याद्री पर्वतरांगेला भारतात काय म्हणतात? पश्चिम घाट म्हणतात. आणि हे वाक्य विरुद्ध उलट होतं उंचीच्या बाबतीत. भारतामध्ये या पश्चिम घाटाचा विचार केला तर उत्तरेकडून दक्षिणेकडे काय होते? उंची वाढत जाते. उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्यावेळेस भारताच्या नकाशाशी निगडीत अभ्यास करू, आपण चर्चा करू नकाशाची, त्यावेळेस ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स माहिती देणार आहेच. बघा, पुढं बघा, सप्तशृंगी झालं. बघा, आता सलग नाशिक मधले किती येतात बघा. साल्लेराला मुल्लेर, साल्लेर 2 नंबरला आहे. एकमेकांच्या जवळच असणारे साल्लेर मुल्लेर. मुल्लेरचे किती आहेत? 1306. त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी. गोदावरी नदीचा उगम जर पाहिला तर कुठं आहे? त्र्यंबकेश्वर टेकड्यांमध्ये, सॉरी, ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये त्र्यंबकेश्वर इथे गोदावरीचा उगम. ही दोन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी आहेत, ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर पुन्हा रतनगड येतो नगर मधला. शिंगी पर्वताची उंची 1293 आहे. आतापर्यंत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांवरतीच मी जास्त चर्चा करतो. बाकीच्या घटकांवरती मी जात सुद्धा नाहीये. बघा, त्याच्यानंतर धनगरवाडी, पुणे, नाणेघाट. जो नाणेघाट कुठं आहे रे? इथं पुणे जिल्ह्यात येतोय. पण या नाणेघाट, एक घाट पण आपण पाहिला, जर अहिल्यानगर वरून तुम्ही कल्याण मार्गे ठाण्याकडे किंवा पालघरकडे किंवा कोकणात उतरत असाल तर तुम्हाला कोणता घाट लागणार? नाणेघाट. तो पण उंचीवर आहे, 1264 मीटर. त्याच्यानंतर बघा, तौला शिखर, नाशिक, 1231. कुठं आहे? सह्याद्री पर्वतरांगेपासून, सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सातमाळा अजंठा डोंगर रांग जिथं सुरू होते ते तौला शिखर आहे. किती उंची आहे तौला शिखराची? 1231. त्याच्यानंतर आत्ताच बघितलं वैराट शिखर अमरावती मधलं, की जे सातपुडा पर्वतरांगेशी आहे. पुन्हा चिखलदरा शिखर अमरावती मधलं, सातपुडा पर्वतरांगेशी निगडीत. 1177 आणि 1115 ही उंची आहे. त्याच्यानंतर प्रतापगड असेल, छत्रपती संभाजीनगर मधील म्हैसमाळ हे ठिकाण आहे, 1067 मीटर उंची. किती आहे? 1000. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण म्हैसमाळ, 1067 मीटर उंची. त्याच्यानंतर धुळ्यामधील कोणतं ठिकाण? हनुमान ठिकाण, 1063. इथं किल्ला सुद्धा आहे, गड सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा, सातारा रत्नागिरी कुंभारली घाट बघितलेला आपण, कराड चिपळूणला जोडणारा, 1050 मीटर. त्याच्यानंतर फोंडा घाट 1000 मीटर. प्रचितगड असेल 914, जो सांगली कोल्हापूरच्या सीमेवरती. रायगड आहे, थंड हवेचं ठिकाण बघा, माथेरान ठिकाण आहे. पन्हाळा कोल्हापूर आहे, आंबोली आहे, 700 मीटरची उंची. त्या उंच्या तुम्हाला त्या शिखरांची लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोग याच्यावरती प्रश्न विचारतो सरळ सरळ, कोणते घटक लक्षात ठेवायचे, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, वैराट लक्षात ठेवा, चिखलदरा लक्षात ठेवा, तौला शिखर लक्षात ठेवा, आंबोलीची उंची, फोंडा घाटाची उंची, त्याच्यानंतर अजून लोणावळ्याची उंची लक्षात ठेवा, नाणे घाटाची उंची लक्षात ठेवा, म्हैसमाळची उंची लक्षात ठेवा. हा जो हनुमान आहे कोणत्या जिल्ह्याशी निगडीत आहे? उंचीचं शिखर धुळे शहराशी निगडीत आहे, हे लक्षात ठेवा. हे धुळे शहराशी लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हे जे महत्वाचे असतील तेवढे, आणि इकडचे मुल्हेर नाशिक, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी नाशिक, 1304. एवढे जरी बेसिक तुम्ही लक्षात ठेवले
तर तुमचा घाटांचा अभ्यास काय होऊन जाईल, ते इत्थंभूत होऊन जाईल आणि तुमचं त्याचं पाठांतर सुद्धा होऊन जाईल. घाटांच्या बाबतीत जास्त सगळा डेटा रीड करण्यापेक्षा तुम्हाला रीड काय करायचं आहे, की आयोगानं आत्तापर्यंत काय विचारलंय पी-वाय-क्यूमध्ये. आयोग हमखास तुम्हाला यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारेल किंवा अजून एक प्रश्न, दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न काय असेल? दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम एक प्रश्न किंवा उंचीनुसार चढता क्रम दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असेल, एका वाक्यातच दिलं जाईल, अस्तंबा शिखराची उंची डॅश मीटर आहे. स्तंभाची शिखराची उंची पहिली नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ डोंगर रांगांमध्ये 1325 मीटर. फक्त ती सह्याद्रीशी निगडीत नाही तर सातपुडा पर्वत रांगेशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न येतो जोड्या लावाचा. त्याच्यामध्ये कसा प्रश्न असेल, एका बाजूला डोंगर रांग असेल, पर्वत रांग असेल आणि त्याच्यातलं उंच शिखर. सह्याद्री कळसुबाई, सातपुडा कोणतं धूपगड असेल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. हे 4-5 प्रकार झाले. अजून एक कोणता प्रश्न? सरळ सरळ एका बाजूला शिखरं देतील आणि या बाजूला तुम्हाला उंची देतील त्याच्या मीटरमध्ये. आणि जर तुम्हाला यांचा क्रम माहिती असेल, तर त्याच क्रमानुसार इकडच्या उंचीचा योग्य क्रमांकाचा पर्याय तुम्हाला त्याच्यामध्ये निवडायचा आहे. एकंदरीत हे सगळे आपण काय पाहिले, शिखरांचा आपण काय केलेला आहे रे, अभ्यास केला. हे लेक्चर इथंच थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचा जो घटक असेल, तो घटक काय करूया आपण अभ्यासूया. तोपर्यंत थँक सो मच. पुन्हा भेटूया.